नोकरी करत असताना पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसल्याने अधिकाधिक तरुण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे। असाच व्यवसाय सोलापूर शहरातील होटगी रोड येथे राहणाऱ्या प्रतीक मुलगे यांनी सुरू केला आहे। मुंबई येथील एका खाजगी कंपनीतील जॉब सोडून सोलापुरात परत येऊन गुरु नानक चौकात सद्गुरू आप्पे सेंटर या नावाने नाश्ता सेंटर सुरू केला आहे। तर या व्यवसायातून ते महिन्याला सर्व खर्च वजा करून 45,000 रुपयांची कमाई करत आहे। या संदर्भात अधिक माहिती प्रतीक मुलगे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी प्रतीक सोमनाथ मुलगे। माझं आप्पे सेंटर आहे, सद्गुरू आप्पे सेंटर या नावाने। मी गेले 4 वर्ष झालं हा व्यवसाय करतोय। मी आधी माझं शिक्षण 12वी झालं, त्यानंतर मी आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन हा कोर्स केला। जॉबसाठी मी मुंबईला गेलो होतो, पण तिथं काय मला जॉब असं म्हणजे मन पण लागत नव्हतं आणि त्यामुळे तेवढं मला इन्कम पण नव्हती, तेवढं धावपळ आयुष्य सगळं, त्यामुळं 20-22 हजार रुपये मला उरायचे आणि तिथं घर भाडं हे ते आलं सगळं आलं, त्यामुळे काय शिल्लक पण राहायचे नाही। नंतर ना मी सोलापूरला आलो, परत दुसरी नोकरीवर शोधलं। मग सोलापूरला आलो, काय करावं म्हणून एक व्यवसाय सुरुवात करायचं, कारण घरात आपण बनवत होतो आप्पे वगैरे, खायचं आवडायचं, पाहुण्यारावळ्यांमध्ये वगैरे आम्ही खाऊ घालायचो। सगळे म्हणायचे की चांगलं असते म्हणून सहजच असं उघडाचं म्हणून व्यवसाय आम्ही चालू केला। आता आधी कसं 2-2, 3-3 दिवस मी ना बोनगी पण होत नव्हती, तरी पण आम्ही हटलो नाही मागं, चालू कधी 10 प्लेट 20 प्लेट असं करत केलं जातं। मी कमीत कमी 140-150 प्लेट मी दररोज विक्री करतो। आपल्याकडे एका प्लेटचं साधे आप्पे जर घेतला तुम्ही तर 30 रुपये प्लेट आहे, त्यामध्ये 6 नग येतात। मसाले आप्पे आहेत ते 45 रुपये प्लेट आहे, त्यात पण 7 आप्पे येतात। तुपातले आप्पे ते 60 रुपये प्लेट आहे, ते 6 नग येतात। आणि चीज आप्पे पण असतात आपल्याकडे, ते पण 6 नगाचं असतात, ते पण 60 रुपयाला। आणि इडली असते 30 रुपये प्लेट आहे, ते त्यामध्ये 3 नग इडली येतात। माझे दररोज आहेत ना 140-150 प्लेट आप्पे विकले जातात आणि एक 20-30 प्लेट माझी इडली जातात। तसे शाळेतले पोरं जास्त करून रेग्युलर इडली घेतात, कारण आपलं कसं घरगुती आपण बनवतो आणि सगळे घरातलेच माणसं आहेत। माझी बहीण असते, माझा भाऊ आणि वडील असतात, मम्मी, हे सगळं मी घरनंच करून आणतो, चटणी सांबार वगैरे। इथं फक्त आम्हाला ऍज टू डेट म्हणजे कस्टमर आल्यानंतर मला रेडी फक्त आप्पे बनवून द्यावं लागतं। एका साच्यामध्ये 12 नग आप्पे बनतात, तर ते बनायला किमान 10 मिनिट लागत असतं, कारण कस्टमरला पण गरम गरम दिल्यावर त्यांना खायला पण बरं वाटतं, लगेच त्यांना पण खुश होतं। म्हणजे आमचा हा हे होता हेतू की काहीतरी लोकांना चांगलं एक स्वादिष्ट कुठलं तर डिश द्यायला पाहिजे, की इडली सांबार हे सगळीकडे आपल्याकडे रेग्युलर आहे, उडीद वडा आपण ठेवत नाही, कारण आपल्याकडे आप्पे आहे, ते आप्पे पण उडीदच्या ह्याच्यानेच बनतं ना, त्यामुळे आपण उडीद वडा त्या ठिकाणी आप्पे हा आणलो बाजारामध्ये। रोज 2,500-3 हजार रुपये धंदा होतो माझा। सगळं जाऊन मला एक 1200-1500 रुपये उरतात, कारण कामगार वगैरे नसल्यामुळे सगळं घरचेच माणसं असल्यामुळे काय मला गरज नाही की पगार द्यायचं कोणाला, हे ते काय लागत नाही, त्यामुळे मला नफा एक 1200-1500 रुपये दररोजचा भेटतो। तरुणांना काय तरुणांना हे सांगायचं आहे की व्यवसाय जर चालू करत असाल तुम्ही, तर प्रत्येक गोष्टीला एक वेळ द्यावा लागतो। वेळ हा असा येतो की आता माझे 4-4, 5-5 दिवस माझं निदान असं बोनगी पण व्हायचे नाही, पण मी हटलो नाही कधीच। आणि आम्ही असं स्टॉल वगैरे लावून ठेवतो, आम्हाला उन्हाळ्यात पावसाळ्यात वगैरे त्रास होतो थोडंफार, पण ते सहन करावं लागतं, काही गोष्टी पुढे येण्यासाठी ना करावं लागतं। नोकरी करून समोरच्याला मोठं बनवण्यापेक्षा आपण कष्ट इतर आपण स्वतः पुढे गेलेलं हे मी मान्य करतो।